ऐकली कधी तुम्ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया पहिला भाग. मित्र हो, गेटवे ऑफ इंडिया समोरच 21 फूट उंच चबुतऱ्यावर उभारलेला महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिला की ऊर कसा अभिमानानं भरून येतो. समोरच्या समुद्रावर करडी नजर रोखून उभा असलेला हा भव्य उंचीचा पुतळा बघितल्यावर कुठल्याही मराठी माणसाचं मन अभिमानानं भरून न आलं तरच नवल. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हा पुतळा इथे केव्हापासून उभा आहे? त्याचे शिल्पकार कोण, कोणी घडवला असेल, हा कसा साकार केला असेल? मित्र हो, कसं आहे, कुठलाही पुतळा पाहताना फक्त आपण तो बघतो, पण त्यामागचा शिल्पकाराचा अभ्यास, त्यानं ती कलाकृती साकारण्यासाठी घेतलेले परिश्रम, त्याची जिद्द आणि त्याचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण फारसा लक्षात घेत नाही. अहो, एवढंच कशाला, त्या पुतळ्याचं नीट निरीक्षणही आपण करत नाही. शिल्पकाराचं नावही अनेकदा आपल्याला माहिती नसतं. या सगळ्याबद्दल जाणून घेणं महत्वाचं आणि इंटरेस्टिंगही आहे. तर मित्र हो, या पुतळ्याची स्थापना दिनांक 26 जानेवारी 1961 या दिवशी या ठिकाणी केली गेली. ब्रॉन्झमध्ये घडवण्यात आलेल्या या ऐतिहासिक पुतळ्याचे शिल्पकार आहेत कल्याणचे सदाशिव दत्तात्रय उपाख्य भाऊ साठे. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याची जन्मकथा मोठीच रोमांचक आहे. पुतळा प्रत्यक्ष घडताना शिल्पकाराने अनुभवलेले कितीतरी अविस्मरणीय क्षण त्यात आहेत. त्यात थरार आहे, उत्कंठा आहे आणि आणखीही बरंच काही आहे. त्याचीच ही कथा. तर कथेला सुरुवात होते ती 1959 सालातल्या मे महिन्यात. महाराष्ट्र राज्याची निर्मिती अद्याप व्हायची होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचं आंदोलन ऐन भरात होतं. या आंदोलनात 108 जण हुतात्मा झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या राजीनाम्यानंतर यशवंतराव चव्हाण मुंबई आणि गुजरात या संयुक्त प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून बसले. आंदोलनाच्या मागणीनुसार मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण होईल अशी चिन्ह राजकीय क्षितिजावर दिसू लागली होती. त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या भूमीवर स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा मुंबईत एखाद्या मोक्याच्या जागी स्थापन व्हावा असा समयोचित विचार मुख्यमंत्र्यांनी केला. आपले विचार प्रत्यक्षात आणण्याची पूर्वतयारी म्हणून यशवंतरावांनी सर्वप्रथम त्यावेळच्या वजनदार राजकारण्यांचा समावेश असलेली एक पुतळा समिती तयार केली. या समितीनं देशभरातल्या सर्व शिल्पकारांना पाचारण करून त्यांच्या कल्पनेतली पुतळ्याची लहान प्रतिकृती आणि प्रत्यक्ष पुतळा घडवण्यासाठी येणारा खर्च आणि लागणारा वेळ इत्यादीचं अंदाजपत्रक सादर करण्याची विनंती केली. तर आता या समितीच्या आवाहनाला देशभरातल्या नामवंत आणि नवोदित अशा दोन्हीही प्रकारच्या शिल्पकारांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यात भाऊ साठे देखील होते. या स्पर्धेत उतरलेले इतर शिल्पकार आणि भाऊ ह्यांच्यात एकच फरक होता आणि तो म्हणजे इतरांच्या तुलनेत भाऊ साठे नवोदित म्हणावेत असे होते. वय अवघ 35 वर्ष, प्रथमदर्शी छाप न पडू शकणारी सडपातळ शरीरयष्टी आणि शिक्षण पूर्ण होऊन जेमतेम 10-11 वर्षच झालेली असल्यानं गाठीशी काही फारसा अनुभवही नाही, पण जिद्द मात्र मोठी. यापूर्वी त्यांनी घडवलेल्या दिल्लीतल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची जाणकारांनी केलेल्या वाखाणणीमुळे त्यांच्यात पुरेपूर आत्मविश्वास होता. तेवढ्या बळावर
भाऊंनी छत्रपतींचा पुतळा घडवण्याच्या कामात उतरायचा विडा उचलला. तर सर्वप्रथम सरकारनं महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी ज्या 2 जागा सुचवल्या होत्या त्या जागांची पाहणी सुरू झाली. कोणत्याही शिल्पाच्या बाबतीत ते शिल्प ज्या ठिकाणी उभारायचं असतं त्याच्या आजूबाजूचा परिसर नेपथ्याची भूमिका बजावत असतो. ते नेपथ्य पूरक असलं तरच शिल्प उठून दिसतं. म्हणून शिल्पासाठीची जागा फार महत्वाची. सरकारनं सुचवलेल्या 2 जागांपैकी एक होती मलबार हिलवर असलेल्या हँगिंग गार्डनची आणि दुसरी जागा होती ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया समोरची. हँगिंग गार्डनची जागा प्रशस्त असली तरी मुख्य शहरापासून एका बाजूला होती. त्याशिवाय उंचावर आणि दाट झाडीत दडलेली होती. पुन्हा त्या जागेशेजारीच पारशी समाजातल्या मृतांची अंतिम क्रिया करण्याचा दोखमा होता. त्यामुळे ही जागा सर्वच दृष्टीनं अयोग्य असल्याने सर्वांनीच ती नाकारली. पण त्या मानानं गेटवे ऑफ इंडियाची दुसरी जागा सर्व दृष्टीनं योग्य होती. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचं प्रवेशद्वार. देश विदेशातले भारतात आलेले पाहुणे गेटवे ऑफ इंडिया पाहिला नाही तर भारत भेट पूर्णच झाली नाही असं समजतात. म्हणून पाहुणा कुठलाही असो त्याची पावलं गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने वळतातच वळतात. शिवाय समोरच एक जगप्रसिद्ध हॉटेल देखील आहे. तिथं उतरणारे पाहुणे जगभरातल्या विविध क्षेत्रातल्या प्रतिष्ठित व्यक्ती असतात. अशा व्यक्तींच्या समोर देशातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं, लढवय्या वीराचं, स्वकर्तृत्वावर स्वराज्य निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र देशातल्या करारी आणि शूर राजाचं शिल्प असणं योग्य होईल असंच सर्वांचं मत होतं. आणि हे ठिकाण महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित करण्यात आलं. पहिलं आरमार बांधणाऱ्या शिवप्रतिमेची समोरच्या समुद्रावर नजर रोखलेली असणंही सर्वथैव उचित होतं. शिवशिल्पाची जागा तर ठरली, पण आता प्रतीक्षा होती ती हे शिल्प साकारायची संधी कुणाला मिळणार याची. त्या काळातले सर्वच दिग्गज शिल्पकार स्पर्धेत उतरले होते. हे काम करण्याची संधी ज्या शिल्पकाराला मिळेल त्याला देशभरात प्रसिद्धी आणि प्रतिष्ठाही मिळणार होती. साहजिकच हे काम आपल्यालाच मिळावं म्हणून प्रत्येक जण हिरिरीनं प्रयत्न करत होता. शिवाय आपल्या देशात सर्वच क्षेत्र व्यापून राहिलेलं राजकारणही होतच. पुतळा घडवण्याचं कंत्राट देण्याचा अधिकार असलेल्या पुतळा समितीच्या मंडळींमध्ये राजकारण घुमू लागलं आणि समितीचे सर्वच सदस्य आपापल्या मर्जीतल्या कलावंताला हे काम मिळावं ह्यासाठी एक एक घर पुढे मागे आणि तिरकेही चालू लागले. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. ही कहाणी अज्ञात मुंबईची. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी